नमस्कार. तर आज तुमच्याबरोबर एक माझ्याबरोबर घडलेली घटना सत्य घटनेवर आधारित खरंच असेल तर ती गोष्ट तुम्हाला शेअर करायची आहे. पण त्याच्यात मी मशीन का दाखवते ते तुम्हाला सांगते. परवाच्या व्हिडिओमध्ये मी अर्धवटच हे केलं कारण की पुढं व्हिडिओ बनवायच्या आधीच मला पालखी दिसल्यामुळं मग व्हिडिओ तिथं स्टॉप झाला. तर काही सिलेक्ट केलेलं मशीन, पण त्या सिलेक्टेड मशीनमधनं पण मला एक मशीन आवडलेली, पण कन्फर्म नव्हते की ही घ्यायची का. तर ही ग्रे कलरची मला आवडलेली. तर ही जे फंक्शन आहेत ना, काही फंक्शन इनबिल्ट आहेत तर काही फंक्शन खूप म्हणजे आता सध्या ॲडव्हान्स आहेत. तर मी म्हणले की घेतली तर तीच घेईल किंवा दुसरी अजून बघू म्हटले. तर काय झालं आता हिंना मी सुरुवात करते आता म्हणजे त्या गोष्टीवर येते मी आता. तर हे जे आता मी इथे जे बाबा मला टीका वगैरे लावतायत ना, हे ते म्हणजे थोडीशी गोष्ट पुढं गेल्याच्या नंतर आहे. तर सुरुवात करते मी तिथनं क्रोमामधनं निघाल्याच्या नंतर काय झालं, आम्हाला नाही का म्हणजे आम्ही निघालेलो तर तिथं सांगितलं की रोड बंद आहे, तुम्ही रिटर्न फिरा. आम्ही रिटर्न फिरलो. तिथनं रिटर्न फिरलं, आम्हाला माहितीच नव्हतं, कदाचित पिंपरीला खूप गर्दी होते त्यामुळं कधी कधी असं होतं. मग आम्ही रिटर्न फिरलो. आम्ही ना पुलाच्या वरच्या साईडने आम्ही निघालो. आता आमची पण एक आणि गाडी मीच चालवत होते. तर आम्ही पुलाच्या वरच्या साईडने निघाल्याच्या नंतर म्हटले की नाही का, मी मामाच्या मुलग्याला म्हणले की चल वरच्या साईडने. तो म्हणला अरे दीदी तुला रोड माहिती आहे का. मी म्हणले नाही माहिती, चल पुढे. आणि आम्ही ना पुलावरनं गेल्याच्या नंतर ना तुम्हाला बघा, आता मी ज्या कट्ट्या बसले ना त्या कट्ट्याच्या ऑपोजिट साईडला होते मी, दिसेल तुम्हाला पुढं कट्टा. तर तिथे मी होते. तर तिथे म्हणजे सगळं रोड मोकळा केल्याच्या नंतर हे जे दिसतंय ना तुम्हाला ते सेम आता ह्या कट्ट्याच्या पलीकडे आम्ही होतो. तर मी म्हणले एवढं सगळे पोलिसांची गाडी वगैरे नेमकं काय चाललं आहे. तर तिथे आम्ही जे कट्टा बसलो ना त्याच्या कडेला ना 2 बाबा बसलेले, मी तुम्हाला पुढे दाखवेल पण दिसले की मी सांगेल हे बाबा ते. तर ते बाबा बसलेले ना, तर त्यांनी म्हणले की पालखी आहे पालखी. तर मी एवढं काही लक्ष नाही दिलं. मी परत माझ्या मामाच्या मुलाला विचारलं अरे काय आहे. तो मला म्हणते अरे दीदी पालखी आहे. तर मी म्हणले पालखी म्हटल्यावरती मी काही बोलले नाही. तर नंतर मग ते म्हणले की आपले ह्याच्यावरनं पालखी आलेली, पंढरपुरातनं पालखी आलेली आहे. पंढरपुरातनं पालखी म्हणल्यावरती मला असं पूर्ण असं नाही का थोडं शॉक लागल्यासारखं झालं. कारण की ज्या गोष्टीची मी आतुरतेने वाट बघत होते ती चक्क माझ्यासमोर होतं. आणि मी खूप खुश झाले. मी काही न विचार करता मी डायरेक्ट त्या कट्ट्यावरनं साईडला उडी मारली आणि मी त्या साईडला गेले. आणि त्याच्यानंतर ते बाबांनी मला टिक्का वगैरे लावलं जे तुम्ही पाहिलं. तर ही आपली पालखी आहे. तर त्याच्यानंतर आम्ही त्या कट्ट्यावरच बसून राहिलो. पण ते बाबांना मला सतत म्हणले माऊली पाया पडून आली का तू पालखीच्या. तर मी म्हणले बाबा नाही, पालखी इकडंच येणार आहे, तिकडं खूप गर्दी असेल तर आम्ही इथंच थांबतो. ते म्हणले की नाही तुला इथं दर्शन भेटणार नाही, तू खाली जाऊ नये. ते सतत मला सांगत होते की तू खाली जाऊ नये. तर माझा मामाचा मुलगा म्हणला की मी म्हणले चल जाऊन येऊ, ते बाबा एवढे बोलत आहेत. तर मला म्हणतात नको अगं दीदी पालखी आपल्या समोरून तर जाणार आहे इथूनच, मग कशाला आपण उगाच जा आणि हे करायचं. तर मी म्हणले हो ते पण आहे. म्हणून आम्ही मगाशी तुम्ही बघितलं असेल आम्ही दोघं कट्ट्या बसलेलो ना, ते वाट बघत होतो. तरी पण ते बाबा मला सारखे म्हणा की माऊली तू आली का जाऊन, माऊली तू जाऊन आली का. तर मी नाही. शेवटी मग माझा मोठ्या मामाचा मुलगा आला. मी त्याला म्हणले की हे जायचं का खाली. तो मला अरे दीदी पालखी इथनंच जाणार आहे, मग कशाला जा करायचं. पण ते बाबांना मला सारखे बोललं की माऊली इथं तुला दर्शन नाही भेटणार, माऊली तुला इथे दर्शन नाही भेटणार, तू खाली जाऊ नये. शेवटी मग मला बाबांचा शब्दाचा मान ठेवता मी त्या दोघांना म्हटले चला जाऊन येऊ. म्हणले बाबा एवढे बोलत आहेत तर म्हणले खाली जाऊन येऊ. मग आम्ही सरळ गेलो. जसं की तुम्ही आता माझं दर्शन झालेलं बघितलं आहे आणि आत्ता माझ्या चेहऱ्यावर जो आनंद आहे तो दर्शनाचाच एक खूप जे मनात होतं ते मला भेटलं. जसं की मग आम्ही दर्शन घेतलं. दर्शन एवढं छान झालं ना, मी कमसे कम 1 मिनटं मी तिथे पादुकांवर हात ठेवून तिथंच बसलेले, खूप तृप्त झाले मी दर्शन घेऊन. त्याच्यानंतर आता जसं आम्ही निघालो आहे ना, तर मला माझ्या मोठ्या मामाचा मुलगा म्हणला की दीदी ते मगाशी तुला बाबासारखे म्हणत होते ना की दर्शनाला जाऊन या, तर ते पंढरपुरातनं आलेले माहिती आहे का तुला. मी म्हणले हो माहिती मला. तर अरे चल त्यांच्या पाया पडू. तर मी म्हणले मी मगाशीच पडले. अरे तो मला म्हणलं तू पाया पडली. म्हणले हां. मी त्यांना विचारलं ना बाबा तुम्ही म्हणजे कुठनं जॉईन झालात. ते म्हणले की बाळा मी पहिल्या दिवसापासून ते आत्ता पूर्ण पंढरपुरातनं मी अजून आहे, म्हणजे आम्हाला 1.5 महिना झाला आमची हे सुरूच आहे स्वारी. तर मला खूप ते बघून आनंद झाला की एवढे वयस्कर आजोबा ते पण एवढे दिवस चालत आहेत ते. मी त्यांच्या पाया वगैरे पडले. तर तो मला जाताना म्हणते दीदी तू पाया पडले का. म्हणलं हो मी पाया पडले. तर मला म्हणते चल पटकन आपण दोघं जाऊन म्हणजे आपण तिघं जाऊन पाया पडूया. म्हणलं हो चल. आणि आम्ही गेलो. तर गेल्याच्या नंतर ना जिथे बाबा एवढा वेळ बसलेले, पालखी तर खालच्या साईडला होती आणि तिथे गेल्याच्यानंतर बाबा तिथे नव्हते.
आम्ही म्हटलं बाबा कुठे गेले? ते म्हटले अरे आपण आता आपल्याला किती ते फोर्स करत होते की पाया पडून या, इथं दर्शन नाही भेटणार आणि ते आता अचानक कसे काय गेले. आम्ही भरपूर तिथे इकडे तिकडे लक्ष दिलं पण बाबा कुठेच नाही. आता म्हणायला जर गेलं बाबा गेले असतील तर पालखी तर खालीच होती. आम्हालाच त्यांनी स्वतःहून फोर्स करून पाठवलं की जा पाया पडून या. मग पालखी एवढं खाली असताना सुद्धा बाबा कसे काय गेले. आता हे त्याच्यानंतरचं दृश्य आहे, जी पालखी वर येत होती आणि आम्ही तिथंच बसलेलो. तर आमचा तोच विचार होता की इथनंच दर्शन घ्यायचं. तर तुम्ही आता पाहालच पुढे की एवढी स्पीडनी पालखी गेली ना की दर्शन पण भेटलं नाही. आणि खरं तर मी तुम्हाला आता खरं मला अंगावर काटा येतो आहे. तर मी हेच सांगेल की त्या बाबांच्या स्वरूपात आम्हाला माऊली दिसलेले पण आम्ही ओळखलं नाही. तर खरंच मला खूप आनंद झाला ह्या गोष्टीचा की मला माहिती नव्हतं. आम्ही डायरेक्ट तिथं थांबलो. ते बाबा म्हणतात की पालखी डायरेक्ट ह्याच्यावरनं आली आहे तर तुम्ही या इकडे. मी त्याच्यावरनं उडी मारली आणि त्यांनी मला सतत बोललं माऊली दर्शन घेऊन ये जा, माऊली दर्शन घेऊन ये जा. एखादी व्यक्ती एकदा बोलू शकते, दोनदा बोलू शकते, 10 वेळेला बोलू शकत नाही. ते सतत मला म्हणत होत्या की माऊली दर्शन घेऊन ये जा, दर्शन घेऊन ये जा. शेवटी मी दर्शन घ्यायला गेले आणि आल्याच्या नंतर बघितलं तर बाबा तिथे नव्हते. तर बाबा गेले कुठे, काय गेले मला खरंच माहिती नाही आहे. पण मला ह्या गोष्टीचा खूप खूप आनंद झाला की बाबांच्याद्वारे मला माऊलीचं पण दर्शन भेटलं, पालखीचं पण दर्शन भेटलं. तर ह्यावेळेस मी खूप तृप्त आहे. तर त्याच्यानंतर आमचं दर्शन झाल्याच्यानंतर आम्ही निघालेलो घरी निघताना मग खूप गरम होत होतं कारण की आम्ही पालखीची वाट बघत होतो. तर तिथे वाट बघताना ऊन पण खूप लागत होतं. ते पोरांचं चाललेलं की चल दीदी ज्यूस पियाला. मग आम्ही ते ज्यूस पियाला आलेलो. त्याच्यानंतर आम्ही गेलो मॅक्समध्ये. तर मॅक्समध्ये मला श्रुतीसाठी कपडे बघायचे होते. पण काही कपडे मला आवडलेले पण तिची परफेक्ट साईज मला हवी होती म्हणून मी घेतले नाही. तर मी म्हणले जेव्हा तिला घेऊन येईल तेव्हाच म्हणले घेऊन जाऊ. तोपर्यंत आपण चेक करू म्हणले कसं काय व्हरायटीज आहे किंवा काय आहेत. तर मी सगळं बघून घेत होते जेणेकरून मला थोडं आयडिया जाईल की आपल्याला हे घेता येईल. मग म्हणले की तिला आणून थोडी साईज बघता येईल. मग तर पाहू शकता तुम्ही खूप छान छान वेगवेगळ्या साईजचे होते. पर 0पासून साईज सुरू होती. तर हे जी मी स्टोरी तुम्हाला सांगितली ना त्यात एकही शब्द माझा खोटा नव्हता. खरंच म्हणजे जे घडलं अचानकपणे ते मी तुमच्यापर्यंत सांगितलं. अचानक मी तिथे आमचा रोड बंद करण्यात आला आणि मला मामाचा मुलगा म्हणतोय तू इकडनं जाते दीदी तुला रोड माहिती आहे का. मी म्हणले नाही माहिती, चल जाऊ कसं तरी. आणि अचानक माझा पुलावरती गाडी घेऊन जाण्यात आला. तिथं थांबण्यात आलं आणि बाबांनी सांगितलं की पालखी येते, पंढरपुरातनं पालखी आली आहे. त्याच्यानंतर माझं तिकडं जाणं झालं आणि बाबांनी ज्या प्रकारे मला 10-12 वेळेला फोर्स केलं की माऊली जा पाया पडून ये, इथे दर्शन नाही भेटणार. आणि त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे का मी आणि माझा मामाचा मुलगा आमचं असं डिस्कशन चालू होतं की आम्ही नाही का मशीनवरनंच बोलत होतो तरी पण ते मला आवाज देत होते माऊली पाया पडून आली का तू, माऊली पाया पडून आली का. तर मग शेवटी मी ह्या दोघांना घेतलं. म्हणजे बाबा एवढे बोलतात म्हणले चला पाया पडून येऊ. आणि नशीब एवढंच माझं की जेव्हा मी त्यांना म्हणले ना बाबा तुम्ही कुठनं आलात तर ते म्हणले मी पंढरपुरातनं, मी तर पहिल्या दिवसापासून वारी करतोय. मी लगेच त्यांचे पाया पडले. ते एक मला आनंद झाला की त्यांचं दर्शन मला भेटलं. आणि त्यांनी ज्या प्रकारे मला सांगितले की पाया पडून ये तुला इथे दर्शन नाही भेटणार. तर तिथं गेल्याच्या नंतर पण मला पादुकाचं दर्शन खूप छान भेटलं. तर इथे मी आर्यनला आणि श्रुतीसाठी टिका आणलेला. तर टिका आणू कसं शकते तर पादुक्यावरती जे अबीर होतं ना ते अबीर माझ्या हाताला होतं ना तर ते मी असं कवरला फक्त असं माझ्या बोटाने थोडंसं झाडलेलं जेणेकरून थोडंसं टच होईल डोक्याला. तर इथं झालेलं दोघांना पण पाहू शकताय तुम्ही. तर म्हणते की थोडंसं आशीर्वाद माऊलींचा म्हणून ते मी आणलेलं हे बघा. तर थोडंसं का नाही होईना पण लागलेलं बघू शकता तुम्ही. तर थोडंसं मला ते गोष्ट खूप भारी वाटली की फक्त ते अबीर माझ्या हाताला लागलेलं ना ते मी मोबाईल काढला आणि थोडंसं कवरला असं मी ते झाडलं. ते व्यवस्थित छान असं आपल्याला अबीर भेटला म्हणजे टिक्का मस्तपैकी लागलं गेलं. मला वाटलं नव्हतं की लागेल म्हणून पण लागलं. तर इथे टचकीला पण मी लावून घेते. तर इथं टचकीची आणि श्रुतीची यांची मस्ती चाललेली बघा. आता कसा मस्ती करतोय असं वाटतो हा शांत बसतो पण बिलकुल पण शांत बसत नाही. ह्याला पण सगळ्या गोष्टी हव्या असतात हातामध्ये. जे मुलं घेतात ना श्रुती आर्यन तेच ह्याला हवं असतं हातामध्ये. आता बघा मी लपून शूट करते तरी त्याचं लक्ष बघा माझ्याकडे. मोबाईल काढला ना आपण कॅमेरा सुरू केला ना त्याला कसं काय हिंट येते काय माहिती नाही मला. लगेचच तो समजून जातो आणि मग लगेच असं टक बघत राहणार. तर मग व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. हे काही मी मनाचं सांगत नव्हते, जे माझ्यासोबत घडलं ते म्हणजे शेअर करावं तुम्हाला. तर व्हिडिओ आवडले असेल नक्की तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.
तर धन्यवाद. चला. हाथ मिलाइए, मिलाइए हाथ. आपका ये राजमहल मेरा हो जाएगा. हाथ. वॉशिंग मशीन मम्मी.